करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 22. राखीने रेखा आणि ती हॉटेलमध्ये आल्यापासून जे जे घडलं ते सगळं सविस्तर अर्णवला सांगितलं. हा कोण वेटर आहे, याला तर भेटावंच लागेल. त्याला आताच्या आता बोलावून घ्या. अर्णव मॅनेजरकडे बघत बोलला. आता तिथे पोलीसही आले होते. राखीने सांगितलेल्या वेटरला पोलिसांनी बोलावून घेतलं. वेटर खूप घाबरलेला होता. साहेब, मी काय केलंय? मला का बोलवलं तुम्ही? वेटर घाबरत घाबरत बोलत होता. तू काय केलंय हे तुला लवकरच समजेल. तू या मॅडमांना एक निरोप दिला होता. तो तुला कुणी द्यायला सांगितला होता? आणि यांच्याबरोबर बसलेल्या मॅडम कुठे गेल्या? इन्स्पेक्टर वेटरकडे बघत बोलले. साहेब, तिकडे एक मॅडम होत्या. त्यांनीच मला यांना बोलवायला सांगितलं होतं. वेटर राखीकडे बघत बोलला. पण मी जेव्हा तिथे गेले तेव्हा तिकडे कोणीच नव्हतं. राखी सगळ्यांकडे बघत बोलली. आता मात्र वेटर खूप घाबरला होता आणि त्याची ती चोरटी नजर बघून तो काहीतरी लपवत असल्याचं त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. सगळं खरोखर सांग, नाहीतर एक दंडा पडेल की पटापटा बोलायला लागशील. इन्स्पेक्टर वेटरच्या खांद्यावर दंडा ठेवत बोलली. आता मात्र वेटर थरथर कापायला लागला होता. त्याने आजूबाजूला बघितलं. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. आता खरं सांगितल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता हे त्याला कळून चुकलं होतं. त्याने एक मोठा श्वास घेतला. साहेब, मला त्या मॅडमने पैसे दिले होते. त्यांनीच मला राखी मॅडमला तिकडे पाठवायला सांगितलं होतं. एवढं बोलून वेटर शांत बसला. पुढे बोलतोस की देऊ एक ठेवून? इन्स्पेक्टर वेटरकडे बघत बोलले. सांगतो साहेब, पण मला मारू नका. त्यांनी मला या मॅडमना तिकडे पाठवून तिथे बसलेले मॅडमच्या अंगावर ज्यूस सांडून त्यांचे कपडे खराब करायला सांगितले आणि मी त्यांच्या सांगण्यानुसार पैशासाठी हे सगळं काही केलं. बाकी मला काहीही माहीत नाही. वेटर हात जोडून डोळ्यात पाणी आणत बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून अर्णवने पुढे येऊन जोरात त्याच्या कानामागे ठेवून दिली. तेवढ्यात जयने येऊन त्याला पकडलं. तुझी हिंमत कशी झाली तिच्या अंगावर ज्यूस सांडायची? कोण होती ती मुलगी जिने तुला पैसे दिले? अर्णव रागाने बोलत होता. पोलिसांनी अर्णवला शांत केलं आणि पोलीस वेटरची चौकशी करू लागले. वेटरही पोलिसांना हव्या त्या प्रश्नांची उत्तरे देत होता. तेवढ्यात रॉकीचा फोन वाजला. फोन बघताच रॉकीने लगेच फोन उचलला. समोरील व्यक्तीचं बोलणं ऐकून रॉकी आश्चर्यचकित झाला आणि त्याने घाईतच फोन ठेवला. बॉस, मला तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. रॉकी घाईत अर्णव जवळ येऊन बोलत होता. अर्णवने त्याच्याकडे बघितलं आणि नजरेनेच त्याला काय म्हणून विचारलं. बॉस, ती रिया शहराच्या बाहेर असलेल्या सुनसान ठिकाणी एका बंद पडलेल्या गोडाऊन बाहेर उभी आहे आणि कुणाची तरी वाट बघत आहे. रॉकी अर्णवकडे बघून घाईतच बोलत होता. रियाचं नाव ऐकताच अर्णव मनात काहीतरी विचार करतो आणि मोबाईलमधला रियाचा फोटो काढून वेटर समोर धरतो. ही मुलगी होती का तुला पैसे देणारी? अर्णव म्हणाला. रियाचा फोटो बघून वेटरच्या डोळ्यात चमक येते. हो साहेब, हीच मुलगी आहे ती. तिनेच मला पैसे दिले होते. मी अगोदर तिला नकारही दिला होता, पण पैसे बघून. वेटर रियाचा फोटो बघून पटापटा बोलत होता. पैसे बघून तुला लालच आली. वेटरचं अपूर्ण राहिलेलं वाक्य अर्णवने पूर्ण केलं. पैशासाठी तुम्ही लोक काहीही करणार का? आता जर रेखाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. मग बस आयुष्यभर जेलमध्ये चक्की पिसत. तेव्हा कसं तुझं तोंडचं पाणी पडेल तेच बघ. अर्णव वेटरकडे बघत बोलतो. साहेब, चुकलं माझं. मला माहीत नव्हतं त्या काय करणार आहेत ते. माझे लहान लहान मुलं आहेत. मी परत कधीच असं वागणार नाही. वेटर हात जोडून अर्णवकडे बघत बोलत होता. इन्स्पेक्टर वेटरला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. अर्णव राखीला आणि तिच्या मैत्रिणींना घरी जाण्यासाठी सांगतो आणि बाकी सगळे रेखाला शोधण्यासाठी निघतात. इकडे रिया सुनसान ठिकाणी उभी होती. तेवढ्या समोरून एक गाडी आली. गाडीतून एक माणूस खाली उतरला. त्याला बघताच रियाच्या चेहऱ्यावर हसू आलं. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. कॉंग्रॅच्युलेशन पार्टनर. रिया हसून त्याच्या हातात हात मिळवत बोलली. तोही हसून रियाचं अभिनंदन करत होता. जणू काही दोघांनी खूप मोठी लढाई जिंकली होती. आता कुणीही आपल्याला शोधू शकत नाही. काढ तुझ्या चेहऱ्यावरचा मुखवटा. रिया आनंदाने बोलत होती. रियाचं बोलणं ऐकून तो मोठ्याने हसतो आणि चेहऱ्यावरचा मुखवटा काढतो. क्या बात है महेश, मुखवट्याने तर तुला कुणीही ओळखू शकणार नाही. अरे, माझे स्वतःचे डोळेही धोका खात होते. खरंच तूच महेश आहेस म्हणून. बाकीच्यांचा तर तुला ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्यांना शोधत बसू दे. रेखा कुठे गेली ते आणि या संधीचा मी कसा फायदा घेते ते तू बघच.
अरे त्या रेखाचं कौतुक ऐकून ऐकून माझे कान दुखू लागले. रिया महेशकडे बघून तोंड वाकडं करत बोलत होती. आपण काय ठरवलंय? रेखाला काहीही बोलायचं नाही. आता ती माझी आहे. महेश रियाकडे बघत बोलतो. तेवढ्यात गाडीतून रवीने आवाज दिला. अरे तुम्ही दोघे तिथेच बोलत बसलात? ती रेखा हालचाल करायला लागली आहे. रवी खिडकीतून तोंड बाहेर काढत बोलत होता. तेवढ्यात महेश आणि रिया धावतच गाडीकडे गेले. रेखाला गाडीतून बाहेर काढून गोडाऊनमध्ये घेऊन गेले. त्यांचं हे कृत्य दूर उभा राहून रॉकीचा माणूस बघत होता, जो रियावर बारीक लक्ष ठेवून होता. त्यांच्यामुळेच तर रेखा कुठे आहे हे अर्णवला आणि पोलिसांना समजलं होतं. महेशने आणि रियाने रेखाला पोत्यातून बाहेर काढलं आणि एका खुर्चीवर बसवलं. रेखा अजूनही पूर्ण शुद्धीवर आली नव्हती. रियाने रेखाचे हातपाय घट्ट बांधले आणि तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. आता रेखा हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळानंतर रेखाने हळूहळू डोळे उघडले. तिला डोळ्यासमोर अंधार दिसत होता. काही वेळानंतर तिला सगळे स्पष्ट दिसू लागले. समोर रियाला आणि महेशला बघून तिचं काळीज जोरात धडधडू लागलं. तुम्ही दोघे इथे? असं बोलत तिने उठण्याचा प्रयत्न केला तर तिला समजलं तिचे हातपाय बांधून ठेवले आहेत. तिने त्या दोघांकडेही एक जळजळीत कटाक्ष टाकला. मला इथे का आणलं आणि मला इथे असं बांधून का ठेवलं आहे? महेश, तू असं का वागतोस? रिया तर मूर्ख आहेच, पण तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. सोड मला, रेखा जोरात ओरडून बोलत होती. तुला हवं तितकं ओरडून घे. इथे तुझा आवाज कोणालाही ऐकू जाणार नाही. आणि काय ग, तू स्वतःला खूपच हुशार समजतेस का? आता समजेल तुला की ही रिया काय चीज आहे ते. मला मूर्ख म्हणतेस ना? रिया रेखाजवळ जाऊन तिचे दोन्ही गाल ओढत बोलत होती. रियाने गाल दाबताच रेखाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि तिने भरल्या डोळ्यांनी रियाकडे रागाने बघितलं. तेवढ्यात महेशही जवळ आला. त्याने रेखाच्या डोळ्यातून गालावर आलेलं पाणी पुसलं. काय ग रिया, माझ्या सिंड्रेलाला काय का ओरडतेस? तुला किती वेळा सांगितलं तिला त्रास द्यायचा नाही. बघ बरा, माझी सिंड्रेला किती रागावली आहे. असं तिच्या नाजूक डोळ्यातून पाणी आलेलं मला अजिबात आवडणार नाही. महेश रेखाच्या गालावर बोट फिरवत लाडात बोलत होता. त्याने गालाला हात लावताच रेखाने पटकन चेहरा फिरवला आणि त्या दोघांकडे रागाने बघू लागली. तुम्ही दोघेही हे चुकीचं करताय. माझ्या अर्णवला जर समजलं ना तर तो तुम्हाला सोडणार नाही आणि तुमचं जगणं मुश्किल होईल. रेखा हात सोडवण्याचा प्रयत्न करत धडपडत बोलत होती. अर्णवचं नाव ऐकून महेश रागाने लाल झाला होता आणि रियालाही रेखाचा राग आला होता. आता दोघेही रेखाकडे रागाने बघत होते. इकडे अर्णव आणि जयची गाडी भरधाव वेगाने रेखाला शोधण्यासाठी निघाली होती. पोलिसांची गाडीही त्यांच्या मागोमाग होती. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला. बाबा मला एवढ्या रात्री फोन का करत आहेत? अर्णवने मनात विचार करतच फोन उचलला. अरे अर्णव, तू कुठे आहेस आणि रेखा कुठे आहे? किती उशीर झालाय तुम्हाला? तुमच्या दोघांचाही आणखी काहीच पत्ता नाही आणि रेखाचा फोनही लागत नाही. तुला माहीत आहे ना, तू घरी आल्याशिवाय तुझ्या आईला चैन पडणार नाही. मी कधीपासून समजावतोय तिला, पण ती झोपण्याचं नावच घेत नाही. नुसतं आपलं रेखा आणि अर्णव कधी यायचे, ती सारखी तुमची काळजी करते. आणि त्यात भर म्हणजे रिया ही आणखी घरी आलेली नाही. तिचं तर नेहमीचंच आहे म्हणा. पण तुम्ही दोघं लवकर घरी या. तोपर्यंत तुझ्या आईला काही झोप लागणार नाही. उगाच बीपी वाढवत बसली. बाबा मात्र नॉन स्टॉप काळजीने बोलत होते. अर्णव त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होता. आताच यांना काही सांगायला नको. सांगितलं तर आई उगाच काळजी करत बसेल. तो मनातच विचार करत होता. अर्णव, ऐकतोस ना तू? मी काय बोलतो ते? सगळं ठीक तर आहे ना? अरे तू काही बोलत का नाही? अर्णव काहीच बोलत नाही. हे बघून बाबा बोलतात. त्याच्या आवाजाने अर्णव विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. बाबा, सगळं ठीक आहे. तुम्ही आणि आई झोपून जा. आम्हाला यायला थोडं लेटच होईल. अजून पार्टी सुरू आहे. रेखा आणि तिचे मित्रमैत्रिणी एन्जॉय करत आहे. त्यामुळे मीच म्हटलं थांबू आणखी थोडा वेळ. अर्णव हळू आवाजात छातीवर हात ठेवून बोलत होता. अरे तर मग रेखाचा फोन का लागत नाही? तुझी आई कधीपासून तिला फोन करत होती. अर्णवचे बाबा काळजीने बोलले. बाबा, तिचा फोन डिस्चार्ज झाला आहे, त्यामुळे स्विच ऑफ आहे. अर्णव विचार करत बोलत होता. अरे काय रे असे तुम्ही? तुम्हा मुलांना परिस्थितीचं काही गांभीर्यच नाही. तुम्ही बाहेर एन्जॉय करता, पण घरी तुमची कोणीतरी वाट बघत आहे
हे तुम्ही नेहमी विसरून जातात. उगच आपला आई वडिलांच्या जीवाला घोर. पण जेव्हा तुम्ही दोघं आई वडील बनाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की मुलं बाहेर गेल्यावर किती चिंता होते ते. अरे अन्नाचा दाना काय, पण पाणीही गोड लागत नाही. बाबा भावनिक होऊन बोलत होते. सॉरी बाबा, सांगायचं विसरून गेलो. पण यापुढे असं कधीच होणार नाही. तुम्ही चिंता करू नका. असं बोलतच अर्णवने फोन ठेवला आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. आईबाबांशी खोटं बोलणं त्याला जड झालं होतं, पण त्याच्या काळजीपोटी तो खोटं बोलत होता. कधी कधी आपल्या माणसांच्या भल्यासाठी खोटं बोलावं लागतं आणि त्यात काही वाईटही नाही. अर्णवची अवस्था बघून जयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनी त्याला धीर दिला. अर्णवनेही त्याला डोळ्यांनीच ठीक असल्याचं सांगितलं. इकडे रेखा हातपाय सोडवण्यासाठी धडपड करत होती आणि रिया तिच्याकडे बघून हसत होती. महेश मात्र रेखाच्या वागण्याला वैतागला होता. रेखा, आता तू शांत बस, नाहीतर तुझं तोंड चिकटपट्टी लावून बंद करावं लागेल. नंतर बघतोच कसं तोंडातून शब्द काढते ते. कधीपासून बघतोय, नुसती आपली बकबक सुरू आहे. त्या अर्णवच्या नावाचा जप सुरू आहे नुसता. आता माझ्या डोक्याच्या वरून पाणी जायला लागलंय आणि ते तुझ्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तू तोंड बंद कर. कशाला तुझ्या नाजूक ओठांना एवढा त्रास देतेस? महेश रेखा जवळ जाऊन तिच्या ओठांवरून बोट फिरवत बोलला. त्याच्या त्या घाणेरड्या स्पर्शाने रेखाला किळस आली. त्यामुळे रेखाने तोंड वाकडं केलं आणि सुटण्यासाठी आणखीनच जास्त धडपड सुरू केली. रिया, काहीही म्हण, पण रेखाच्या अशा वागण्याने तिने माझ्या हृदयात घर केलं आणि तेव्हापासूनच मी तिच्या प्रेमात पडलो. म्हणजे बघ, तिने जर कुणाला आपलं मानलं तर ती मनापासून मानते. त्या अर्णवसोबत लग्न केलं तर ती मनापासून ते नातं निभावते आहे. समोर माझ्यासारखा हँडसम हिरो असला तरी. महेश रेखाच्या गालावर आलेले केस तिच्या कानामागे अडकवत बोलला. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आता तुला चैन पडत नाही वाटतं. कशी पडणार म्हणा? समोर पंचपक्वानाचं ताट वाढून ठेवलं आणि ते खाता येत नाही. फक्त वास घेऊन पोट भरावं लागतं. बरोबर बोलते ना मी? रिया महेशकडे बघत जोरात हसत बोलते. रियाचं बोलणं ऐकून महेश केसांवरून हात फिरवला, लाजून गालात हसला आणि रेखाकडे मादक नजरेने बघत रियाजवळ येऊन बसला. देवा, मला यांच्या तावडीतून वाचव. या दोघांच्या डोक्यात काहीतरी भयानक प्लॅन शिजतोय. अर्णव, कुठे आहात तुम्ही? मला लवकर यांच्या तावडीतून सोडवा. या दोघांच्याही डोक्यात मला राक्षस दिसतोय. हे परमेश्वरा, आता माझं आयुष्य तुझ्या हातात आहे. आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव आणि अर्णवला माझ्याकडे लवकर पाठव. रेखा मनात देवाकडे प्रार्थना करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओंगळत होते. अरे हा वकील पेपर कधी देणार आहे? एवढे पैसे त्याच्या तोंडावर फेकले तरीही त्याच्याकडून साधे पेपरही तयार होत नाही. आणखी किती वाट बघायची? रिया महेशकडे बघत रागाने बोलत होती. महेशचं लक्ष मात्र रेखाकडे होतं. रियाने महेशकडे बघून कपाळावर हात मारून घेतला. कसा भुकेलेल्या कुत्र्यासारखा जिव्हाळ्या चाटतोय. अरे बाबा, थोडा दम काढ. आता ती तुझीच आहे. जेवढा एन्जॉय करायचा तेवढा करत बस. रिया महेशला एक फटका मारत बोलते. अगं, मी खूप दम काढला. तिला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न केला. तिच्या हुशारीला मॅच होण्यासाठी जीव तोडून अभ्यास केला. का तर तिने मला होकार द्यावा. तिने जर मला होकार दिला असता तर तिला मी राणीसारखं ठेवलं असतं. आयुष्यभर तिचा शब्द खाली पडू दिला नसता. पण तिला माझ्या प्रेमाची काहीच कदर नाही. तर मग मी तरी कशाला तिचा विचार करू? आता मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचाच आहे आणि तो मी कसल्याही परिस्थितीत घेऊन राहणार. मी तरी का सोडू माझ्या हातात आलेली शिकार, आणि तीही अशी शिकार जिच्यासाठी मी दिवाना आहे. महेशच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य आणत बोलत होता.